रात्री 12 वाजता आर्या अभ्यास करत बसली होती. घरात सगळे झोपलेले. वारा जोरात असल्यामुळे खिडक्यांना किरकिर आवाज येत होता. अचानक तिच्या रूमची खिडकी वाजली. आर्याने बाजूला पाहिलं. खिडकीतून एखाद्याचा चेहरा दिसत होता. फिकट, पांढरा, डोळे मोठे, अगदी स्थिर. ती घाबरून उठली आणि आईला हाक मारली. तेवढ्यात आवाज बंद झाला. आई आली तेव्हा खिडकीसमोर कोणीच नव्हतं. आई म्हणाली, काही नाही रे, वाऱ्यामुळे पडद्याची सावली असेल. आर्याने मान डोलावली, पण पुन्हा अभ्यासाला बसली आणि नकळत खिडकीकडे नजर गेली आणि तिचा श्वास थांबला. त्या चेहऱ्याने आता खिडकीच्या काचेवर हात ठेवला होता. ते आत येण्याचा प्रयत्न करत होता. आर्या ओरडली. आई पुन्हा धावत आली, पण खिडकीत परत नेहमीचाच अंधार. पण खिडकीच्या काचा तपासताना तिला एक गोष्ट दिसली. काचेवर एक पांढरा लांब हाताचा ठसा होता, जसा मनुष्याचा नसतो. आईच्याही अंगावर काटा उभा राहिला. त्या रात्रीनंतर आर्या ती खोली कायम बंद केली गेली. कारण म्हणते, खिडकीतला चेहरा आजही कधी कधी दिसतो, फक्त तिला पाहत